शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. ते कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, कालपर्यंत होतो नाही, काल परवा आलो रात्री गावावरून, तुम्ही बघितलं असेल. आणि एवढी झोप आली होती त्या दिवशी, त्याच्यामुळे. आणि कालचा दिवस तर पूर्ण आराम करण्यातच गेला. आणि काल समीक्षा पडली होती आजारी, कारण तिथे परवा ड्रायव्हिंग केली होती सकाळपासून 7:30 वाजल्यापासून ते रात्री 2:30 वाजेपर्यंत ड्रायव्हिंगच करत होती. गावी गेलो होतो आपल्या बिरमणीला, तिथनं परत आलो खाली मुंबईला. लय मोठा प्रवास झाला. आणि आता मुंबईला आलो आहे, पण मुंबईलासुद्धा गरमीने खूप हालत काढली. ऊन तर भयंकर आहे. मी पण आता खाली आलो होतो, उशिरा आलो होतो, पण एवढं हालत आहे ना, काय सांगू. तर चाललो आहे घरी. भाजी घेतली आणि आता बोललो जाऊया घरी हळूहळू. दूध काय आज नाही, काल पण नाही चालू केलं, आज पण नाही, तर उद्यापासून केलं पाहिजे थोडं थोडं. बाकी काय म्हणताय मंडळी? बाकी काय चाललं विशेष? काय नाही. परीक्षा चालू असतील ना तुमच्यापैकी? काय काय जण 10वीला असतील, 12वीच्या तर झाल्यात, 10वीच्या चालू आहेत. आता लहान मुलांच्या एप्रिलपासून चालू होतील, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून. आणि समीक्षा आत्ताच गेले रिक्षावर. जाऊ दे. तर मंडळी, दुपारी आलो आणि दुपारी आलो घरी, जरा नंतर ऑफिसचं काम चालू केलं. आणि गावावरनं आलो, पण वेगळंच टेन्शन चालू झालं. इथे गॅस सिलेंडर, LPG गॅस सिलेंडर महाग झाला आहे 60 रुपयांनी. तो पण 25 दिवसाच्या डिफरन्स नंतर, म्हणजे 25 दिवसानंतर येणार आहे. मी आज कसं तरी काल रात्री बुक नव्हता होत, पण आज सकाळी बुक झाला. पण तो आता येतो आहे कधी, त्याच्यावर डिपेंडन्सी आहे. म्हणतात ना बघा, युद्ध कुणाचं चाललं आहे? इराण, अमेरिका, इस्रायल. आणि त्याचे परिणाम बघा किती आपल्याला भोगावे लागत आहेत. ॲक्च्युली युद्ध कुणासाठीच चांगलं नाही, कारण आपण विकसनशील देश आहोत, डेव्हलपिंग कंट्री आहोत, डेव्हलप कंट्री नाही. आपल्याला सगळी डिपेंडन्सी आहे ती तेलावरची डिपेंडन्सी आहे. आणि तेल हे याच गल्फ कंट्रीमधून आपल्याला येतं आहे. आणि तिथेच युद्ध चालू आहे. तर काय होतं आहे, एक तर तेलाचा साठा, आपल्याला तेलाची डिमांड जास्त आहे, कारण आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत. आपल्याला आपले उद्योगधंदे चालू ठेवण्यासाठी ह्या क्रूड ऑइलची गरज असणारच आहे. आणि तेच जर महाग झालं ना, तर आपल्या सगळ्याच गोष्टी महाग होत जातील. ते महाग होतं आहे, तेलावर तर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत, त्या सगळ्या महाग होत आहेत. आता कमर्शियल गॅस सिलेंडर आहेत ते बंद होत आहेत. ते कनेक्शन्स सप्लाय थांबवलं आहे. तो सप्लाय थांबवल्यामुळे मी आज बघितलं छत्रपती संभाजीनगरमधले उद्योगधंदे खूप डबघाईच्या ह्याच्यावर आलेत, बंद होण्याच्या ह्याच्यावर आलेत. म्हणजे तात्पुरते काळाने पण बंद करण्याच्या मार्गावर आलेत. पुण्यामध्ये हॉटेल व्यावसायिकांना कमर्शियल गॅस सिलेंडर बंद केलेत. ते आता हळूहळू चुलीच्या मार्गाने जात आहेत. चुलीच्या मार्गाने गेलं तरी आता लाकडं, कोळसा तर पाहिजे. आणि एकदा चुलीकडे डायवर्ट झाली लोक, की लाकडाच्या किमती पण वाढतीलच ना. सगळ्या गोष्टी एकमेकाशी इंटरलिंक्ड असतात. एका गोष्टीचा कुठे तुटवडा निर्माण झाला ना, की दुसऱ्या गोष्टीचं स्कॅरसिटी आपोआपच निर्माण होते. आणि झालं काय माहिती का, आपले जवळजवळ मी आजच्या बातम्यांमध्ये बघितलं, जवळजवळ 4000 कंटेनर आपले एक्सपोर्ट होण्यासाठी, म्हणजे आपण जो एक्सपोर्ट करतो त्याचे सर्व कंटेनर बंदरामध्ये पडून आहेत. आणि त्यातले 1500 कंटेनर हे पेरिशेबल गुड्स, म्हणजे नाशवंत पदार्थांचे आहेत, म्हणजे फ्रूट्स, ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स, अशा गोष्टींचे आहेत. आणि ते एकदा खराब झाले तर ते नुकसान कुणाचं आहे? आपल्या शेतकऱ्यांचंच नुकसान आहे. तर मंडळी, आता जास्त न बोलता आपण अशीच प्रार्थना करूया देवाकडे, तुम्ही, मी, काय सगळ्यांनीच, आपण हे युद्ध लवकरात लवकर थांबावं. कारण हे 8 दिवस का होईना जे युद्ध चाललं आहे ना, त्याचेसुद्धा दुर्गामी परिणाम आपल्याला भोगावेच लागणार आहेत. कारण ह्या गोष्टी आपोआप महाग एक गोष्ट महाग झाली की त्याच्याशी सगळ्या गोष्टी एकावर एक गोष्टी डिपेंड असतात. आणि त्याचा महागाई वाढली, महागाईचा भडका उडाला. ऑलरेडी आपण बघतोय आपल्या आजूबाजूचे देश झुंजत आहेत या पेट्रोल डिझेलच्या ह्याच्यामुळे. तर खूप बेकार परिस्थिती आहे.
तर मी तर सुचवेन बाबा, मी माझ्या ज्याप्रमाणे तुमच्याशी असलेला पैसा त्याचा तुम्ही सदुपयोग या दिवसांमध्ये करा. असलेले तुमच्याकडे जे इंधनाचे सोर्स आहेत, गॅस असेल, काही असेल, पेट्रोल असेल, जपून वापरा. त्याची बचत करा. कारण आता सगळं होणार आहे काय माहिती का, तुमचा पहिला सिलेंडर संपून 25 दिवस झाल्याशिवाय गॅस येणार नाही आहे. अर्थात आपण एक अशी आशा व्यक्त करतो की युद्ध लवकरात लवकर थांबावं हीच अपेक्षा करतो आहे. आणि त्यातनं ते थांबलंच पाहिजे, कारण त्या देशांनासुद्धा ते चांगलं नाही आहे आणि त्यांच्यावर डिपेंड असणाऱ्या आपल्या देशांनासुद्धा हे चांगलं नाही आहे. तर या गोष्टी थांबायला हव्यात कुठेतरी. असं चांगलं स्वामी समर्थ सगळं चांगले करतील अशी आशा बाळगूया आणि हा व्हिडिओ इथेच थांबूया. चला, शुभरात्री.